हॅलो नमस्कार. रूपा जगताप रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण मी एक व्हेज कटलेट बनवते. सर्व भाज्या हे आपण या मिरच्या घेतल्या, आपण हे अद्रक आहे आणि हे लसूण घेतलंय. आपण सर्व अर्धबोळं वाटून घ्यायचं. खूप बारीक आपण वाटून घेतलेलं ते मिरची, अद्रक, लसूण. इकडे आपण हे बटाटे पेला ठेवून त्या पेल्याने अशा प्रकारे आपण हे त्यामध्ये थोडेसे बटाट्याचं कच्चं पण काढून घ्यायचं. थोडीशी त्याचं पण कच्चं पण जरा काढून घ्यायचं. आपल्या मुलांना ज्या भाज्या आवडत नाहीत त्या भाज्या यामध्ये टाकायच्या, ऍड करायचे. आपला कलरफुल असे आपले हे होणार आहे कटलेट. हे गाजर किसलेलं आहे ते पण आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत. तर आपण एकत्र यात घ्यायचंय. आपण अद्रक लसूण वाटलंय ना ते टाकायचं आहे. बीट आहे, बीट पण खिसून टाकलेलं आहे. त्यामध्ये हा चाट मसाला टाकायचा आहे 1 चमचा. ते टाकायचं आहे. आणि सर्व हे एकजीव करून घ्यायचं आहे. मीठ टाकतोय, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण आधी कुठेच मीठ नाही टाकलं. इथे आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. त्यामध्ये लागेल तेवढं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आता मी हातानेच करून घेतो. इथे आपण धनेपूड टाकायचे. हे छोटे चमचे म्हणून 2 टाकले. आणि जिरेपूड टाकायचं आहे. थोडंसं अर्धा लिंबू पिळायचा आहे. आणि परत हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आपले सर्व तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये थोडं घ्यायचं आणि असं लांब असे लांब असे बनवून घ्यायचे. सर्व असं पण बनवून चालेल. तुम्ही गोल पण बनवू शकता. मी हे बनवून घेते सर्व. असे आपले लांब आणि गोल कटलेट बनवून तयार आहे. आता हे आपण त्यामध्ये हे मिश्रण भरायचं. बघा असं सुंदर असं हार्ट शेप तयार होतं. बघा हार्ट शेप मध्ये पण सुंदर असे कटलेट तयार झाले. आता आपण पुढची प्रोसेस करूया. इथे आपण 2 वाटी सुका मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण पाणी टाकून त्याचं असं थोडंसं पातळ बॅटर करायचं तयार. स्मूथ बॅटर बनवून घेतलंय बघा. खूप घट्ट नाही आहे आणि खूप पातळ पण नाही करायचंय. इकडे साईडला ठेवायचं. हे हलकसं वरती सिंगल एक कोटिंग लावायचं त्याला मैद्याचं. मग छान असं बारीक रस झाल्या शेवळ्यांचा. मैद्याचं बॅटर आहे. त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. मैद्याचं डबल कोटिंग. आता हे मैद्यामध्ये हे केलं आपण त्यामध्ये टाकायचं आहे. यामध्ये शेवेमध्ये टाकायचं आणि छान शेवेचं कोटिंग करून घ्यायचं. अजून एक पण आपण यामध्ये टाकायचं. त्याला पण छान कोटिंग करायचं. असं सर्व आपण बनवून घ्यायचं. बघा किती सुंदर दिसते ना हार्ट शेप. आपण ते मैद्याचं कोटिंग लावल्यामुळे बघा हे शेव जास्त सुटत नाहीये तेलामध्ये.
सुंदर असा कलर येतोय. आपण ते टिश्यू पेपर ठेवायचं आहे. कटलेट तयार केलेले आहेत. आपण सर्व फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे आपले सुंदर असे आपले कटलेट तयार आहेत. मी जरा ताटामध्ये ठेवते. अशा प्रकारे आपलं हे व्हेज कटलेट हेल्दी कॅल्शियम जे भरपूर तयार झालेलं आहे. लहान मुलांना नक्कीच आवडेल. थोडीशी लॉंग प्रोसेस आहे पण खायला छान लागतं. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला एक फोडून दाखवते. छान बघा, कलरफुल आहे. परत भेटूया एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.